सर्वेषाम् अद्य वीरवनिता विश्वला भाषाभ्यासः वयं सर्वे पठामः। विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आता आपण वीरवनिता विश्वला यांचं पूर्ण धडा, त्याचं भाषांतर, त्याचा अर्थ आणि काही कठीण शब्दांचे अर्थ आपण काय बघितले, आज आपण त्याचा भाषा अभ्यास बघणार आहोत। भाषा अभ्यासामध्ये सर्वात प्रथम आपल्याला जी ऍक्टिव्हिटी दिली आहे त्याच्यामध्ये आपल्याला अर्थातच ही कृतीपत्रिकेसारखंच आपल्याला असणार आहे की आपल्याला त्यांनी जे सांगितलेलं आहे ते आपल्याला तिथं करायचं आहे। उदाहरणार्थ पहिला जो भाषा अभ्यासाचा पहिला जो त्यांनी सांगितलेली कृती आहे ती आहे उचितम पर्यायं चित्वा रिक्त स्थानानि पूरयत। त्याच्यामधलं अ आहे। आता आपल्याला बघा, आपण मागच्या भागामध्ये बघितलेलं आहे की कह कृतवती का कृतवान, कह कृतवान का कृतवती, हे जो आपण पाठ रंगसंस्कृतामध्ये शिकलेलो आहे त्याचा आपल्याला इथे उपयोजन करायचं आहे। म्हणजे तुम्हाला ते समजलं आहे की नाही हे आपल्याला आता इथं व्यवस्थित निवडून आपल्याला ते इथं लिहायचं आहे आणि पुरवायचं आहे। तर आता अर्थातच आपल्याला बहुवचन आहे का एकवचन आहे का द्विवचन आहे, वचनानुसार आपल्याला त्या क्रियापदाचा प्रत्यय तिथे लावावा लागणार आहे। तर आपण ते बघूया, एक एक वाक्य मी सांगते, तुम्ही नीट बघा आणि अर्थातच तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये त्याच्या खुणा करून घ्या की इथे नेमकं कोणतं उत्तर येणार आहे। बघा, शत्रवः कंसामध्ये दिला आहे कृतवान कृतवंतः। आता शत्रवः बहुवचन असल्यामुळे आपला योग्य पर्याय येणार आहे कृतवंतः। खेलराजः कंसात दिलेला आहे प्रविष्टवंतः प्रविष्टवान। आता खेलराजः एकवचन म्हणून आपलं पर्याय येणार आहे प्रविष्टवान, म्हणजे खेलराजः प्रविष्टवान। विश्वला प्रविष्टवान प्रविष्टवती। आता विश्वला स्त्रीलिंगी असल्यामुळे पर्याय येणार आहे प्रविष्टवती विश्वला प्रविष्टवती। नंतर सा युद्धम कृतवान कृतवती। आता सा स्त्रीलिंगी म्हणून मग कृतवती, मग सा युद्धम कृतवती। शत्रुसैनिकाः, आता शत्रुसैनिकाः बहुवचन आहे म्हणून मग आपलं जे पर्याय आहे ते आहे अवरुद्धवन्तः। अवरुद्धवन्तः, शत्रुसैनिकाः अवरुद्धवन्तः। सैनिकाः शिबिरं गतवन्तः गतवन्तौ, या पर्यायापैकी येईल सैनिकाः, बहुवचन आहे त्याच्यामुळे काय येणार गतवन्तः बहुवचन। विश्वला शत्रुसैनिकाः नंबर ए, शत्रुसैनिकाः पादं कर्तितवन्तः कर्तितवन्तौ। आता शत्रुसैनिकाः आहे बहुवचन आहे म्हणून आपलं पण पर्याय येणार आहे बहुवचनी कर्तितवन्तः। सा रणांगणं आगतवत्यौ आगतवती। आता सा स्त्रीलिंगी एकवचनी आहे म्हणून आगतवती, मग सा रणांगणं आगतवती। विश्वला ध्यानम आरब्धवान आरब्धवती। आता पुन्हा विश्वला स्त्रीलिंगी एकवचन म्हणून आरब्धवती, विश्वला ध्यानम आरब्धवती। अश्विनी कुमारौ ताम यथापूर्वं कृतवन्तौ कृतवत्यौ। आता बघा, अश्विनी कुमारौ इथे द्विवचन असल्यामुळे आपलं पर्याय येणार आहे द्विवचनी कृतवन्तौ, म्हणून अश्विनी कुमारौ ताम यथापूर्वं कृतवन्तौ। अशा प्रकारे आपण हे रिक्त स्थान पूर्ण केलेलं आहे। आता आपली दुसरी जी कृती आहे ती आहे स्तंभमेलनं कुरुत। तर स्तंभमेलनं कुरुत म्हणजे याच्यामध्ये आपल्याला अ आणि आ असे गट दिलेले आहेत आणि आपल्याला जोड्या लावायच्या आहेत। तर अगदी सोपं आहे बघा। लोहयुक्तम, आता लोहयुक्तम पादम ही त्याची जोडी येणार। वीरांगना विश्वला, भीताः शत्रुसैनिकाः, महत् युद्धम शूरः खेलराजः। अशा या जोड्या आपल्याला लिहायच्या आहेत। पुढचं तिसरं जे येत आहे ते आहे अधोदत्तेषु विशेषणेषु यानी विशेषणानि विश्वलां न वर्णयन्ति तानि पृथक् कुरुत। म्हणजे आपल्याला या जी त्यांनी आपल्याला विशेषणांची एक यादी दिलेली आहे, या यादीमध्ये विश्वलासाठी ज्या विशेषणांचं वर्णन केलेलं नाही असे विशेषण आपल्याला शोधायचे आहेत आणि ते शोधून आपल्याला वेगळे लिहायचे आहेत।
मग विश्पला कशी झालेली होती? चकिता हा नव्हती झालेली, म्हणून चकिता हा त्याच्यातला येईल. भीता, विश्पला भीता हे विशेषण त्याच्यामध्ये आलेलं नाही, म्हणून भीता. अवरुद्धा विश्पला नाही, अवरुद्धा हे सुद्धा शत्रूंसाठी आलेलं आहे, आपल्यासाठी विश्पलासाठी नाही आलेलं, म्हणून त्याच्यामुळे विश्पलासाठी अवरुद्धा हे सुद्धा आलेलं नाही. बाकी शूरः, शूरः हे पुल्लिंगी आहे, तिथे वीरांगना म्हटलेले आहे तिच्यासाठी, वीरवनिता म्हटलेले आहे तिच्यासाठी, म्हणजे तिच्यासाठी जे वापरलेले विशेषण आहेत ते वीरवनिता आहे, धैर्यशीला आहे, वीरांगना आहे. त्याच्यामुळे तिथं शूरः हा पुल्लिंगी शब्द आहे, म्हणून शूरः हा विश्पलेसाठी वापरल्या गेलेला विशेषण नाही, म्हणून शूरः येणार. आणि दुःखिता, अर्थातच विश्पला दुःखिता नव्हती, तिथं उत्साह, ती अतिशय उत्साहपूर्ण होती, त्याच्यामुळे दुःखिता हा शब्द सुद्धा विश्पलेसाठी वापरलेला नाही. त्याच्यामुळे चकिता, भीता, अवरुद्धा, शूरः आणि दुःखिता असे 5 विशेषण जे विश्पलासाठी पाठामध्ये वापरलेले नाहीत, अशी आपली यादी आपण वेगळी केलेली आहे. आता चौथा जो आहे तो माध्यम भाषाया उत्तरम लिखत. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुम्हाला जेव्हा पण माध्यम भाषाया उत्तरम लिखत हा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा प्रत्येक प्रश्नाच्या सुरुवातीला तुम्हाला 2 ते 3 ओळीमध्ये किमान तुम्ही प्रस्तावना लिहिणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही आपल्याला या पाठामध्ये आपण कोणत्या पाठाचं उत्तर लिहितो आहोत, म्हणजे आपल्याला त्या पाठातली जी काही बॅकग्राऊंड आहे ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. याच्यासाठी फक्त 2 ते 3 ओळीमध्ये आपण साधारणतः प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जेव्हा आपण मराठी भाषेमध्ये लिहिणार आहोत, म्हणजे आपल्या मातृभाषेमध्ये लिहिणार आहोत, तेव्हा ते लिहायचं आहे. आता इथे पहिला जो प्रश्न विचारलेला आहे त्यांनी विश्पलायाः शौर्यस्य वर्णनम कुरुत. आता विश्पलेचं शौर्याचं वर्णन जर आपल्याला करायचं झालं तर आपण करू, परंतु ही जी स्त्री आहे ही वेद काळातली घेतलेली आहे, ऋग्वेदातून ही कथा घेतलेली आहे. मग आपल्याला असं लिहिताना असं म्हणावं लागेल की वीरवनिता विश्पला या पाठातून, प्राचीन वाङ्मयातल्या ऋग्वेदातून ही कथा एका वीरांगनेची कथा किंवा शौर्य गाथा आहे, एका स्त्रीची शौर्य गाथा आहे. आणि जिथे यत्र पूज्यन्ते यत्र नार्यस्ते पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः असं जिथे आहे, म्हणजे जिथे स्त्रीची आदर केला जातो, स्त्रीला सन्मान दिला जातो, अर्थातच तिथे देवांचा वास असतो असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने ह्या पाठामध्ये वीरवनिता विश्पला हिने आपल्या शौर्याचं अतिशय उत्कृष्ट असं प्रदर्शन करून आपल्या पतीला तिने विजय मिळवून दिलेला आहे. तर या पाठामधून आपल्याला असं समजतं की फक्त पुरुषांचंच लढण्याचं क्षेत्र हे फक्त पुरुषच लढू शकतात किंवा लढणं हा फक्त पुरुषांचाच भाग आहे असं इथे कुठेही नाही. तर प्राचीन वाङ्मयामध्ये स्त्रियांना सुद्धा इतक्याच सन्मानाने रणांगणामध्ये आपले शौर्य दाखवण्याची त्यावेळेस मुभा होती, स्वातंत्र्य होते, हेही आपल्याला दिसतं. म्हणजे याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष ही समानता दिसून येते. या कथेमध्ये आपण असंही मांडू शकतो आपलं स्वतःचं मत की स्त्री आणि पुरुष त्यांची समानता दिसून येते. मग बाकी तुम्हाला धड्यामध्ये माहिती आहे की विश्पलेने तिचं शौर्य कसं दाखवलेलं आहे किंवा ते शौर्याचं वर्णन कसं केलेलं आहे, की ती रणांगणामध्ये प्रवेश करते तेव्हा ती शत्रूला जणू काही एखाद्या चामुंडेश्वरीप्रमाणे देवीप्रमाणे भासते वगैरे, ते काही वर्णन आहे तिच्या पूर्ण शौर्याचं ते आपण लिहू शकतो. पण साधारणतः सुरुवातीला तुम्ही प्रस्तावना करणं आवश्यक आहे. तसंच दुसराही प्रश्न जो आहे, विश्पला अश्विनी कुमारयोः ध्यानं किमर्थं कृतवती. तर अर्थातच ह्याचं पण तुम्हाला थोडंसं असं वर्णन करावं लागेल की वेद वाङ्मयामध्ये आयुर्वेद अत्यंत प्रगतशील होतं. त्याच्यामध्ये अश्विन कुमार हे दोघंही देवांचे वैद्य आहेत आणि देवांच्या वैद्य असल्यामुळे त्यांनी त्या काळामध्ये कशा पद्धतीने आयुर्वेदामध्ये प्रगती केलेली होती. त्याच्यामध्ये शल्यचिकित्सा होती, शस्त्रक्रियेचं तिथे रोपण केलं जात होतं. अशा पद्धतीने तुम्ही ते लिहू शकता. आणि त्यांनी कशा पद्धतीने विश्पलेला लोखंडाचा पाय जुळवून दिला, त्यासाठी तिने त्याचं कसं ध्यान केलं हे तुम्ही लिहू शकता. कारण मी कालच्या धड्यामध्ये मी ते संपूर्ण भाषांतर तुम्हाला करून दिलेलं आहे. तो पाठ तुम्ही जर पुन्हा एकदा बघितला, तो व्हिडिओ पुन्हा बघितला की तुम्हाला त्याची उत्तरं येणार आहे.
आता पाचवी जी क्रिया आहे किंवा पाचवी जी कृती आहे ती आहे पाठात धातू साधित अव्ययाने चिनुत. पाचवी जी कृती आहे ती आहे पाठात धातू साधित अव्ययाने चिनुत पृथक कुरुत च. म्हणजे आपल्याला पाठामध्ये आलेले त्वांत, लबंत आणि तुमंत अव्यय शोधून काढायचे. ते मी शोधलेले आहेत, तुम्ही पण एकदा धडा वाचून ते शोधायचे आहेत. त्वांतव्यय आहेत दृष्ट्वा, चिंतयित्वा, कृत्वा, योजयित्वा ही त्वांतव्यय आहेत. लबंतव्यय आहेत आक्रम्य, निश्चित्य, उपविश्य आणि प्रविश्य. आणि तुमंतव्यय आहे प्राप्तुम, चलितुम, कर्तुम. ही सगळी धातू साधित अव्यय आहे ज्याच्यामध्ये त्वांत, तुमंत आणि लबंत ही 3 प्रकारचे अव्यय आपल्याला पाठामध्ये गेलेले आहेत. आपल्याला ओळखायला येतं प्रश्नपत्रिकेमध्ये की याच्यातले त्वांत, तुमंत, लबंत अव्यय ओळखा, तर ते आपल्याला ओळखता आले पाहिजे. आणि हा पाठ तुमचा कदाचित झालेला असणार आहे. 6वा समानार्थक शब्दम पाठात लिखत. आता समानार्थक म्हणजे सारखे शब्द जे आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत, जे पाठामध्ये आलेले आहेत. बघा, पाठातून लिहायचे म्हणजे आपल्याला धड्यातून वाचून लिहायचे. अरिही, अरिही म्हणजे शत्रू म्हणून शत्रुः. चरणः म्हणजे पाय म्हणून त्यासाठी पादः हा शब्द आहे. वीर्यम, शौर्यम हा शब्द समानार्थी. संगरः युद्धम, रणांगणम रणरंगः, रक्षकाः सैनिकाः, पंडिता विदुषी, वीक्ष्य दृष्ट्वा, वेदना पीडा, अगणिताः असंख्याः असे सगळे समानार्थी शब्द या पाठामध्ये आलेले आहेत. आता लगेच पुढचा जो आपली कृती आहे ती आहे विरुद्धार्थक शब्द पाठात लिखत. म्हणजे विरुद्धार्थी शब्द आपल्याला पाठातून लिहायचे आहेत. मित्रम अर्थात शत्रू, कातरता, कातरता म्हणजे भित्रेपणा त्याला धैर्यम, असमर्था, समर्था, कातरः शूरः, पराजयः, जयः. तर हे झाले सगळे विरुद्धार्थी शब्द. आता खाली आपल्याला एक टेबल दिलेला आहे, त्या टेबलमध्ये पुल्लिंग, स्त्रीलिंग असं दिलेलं आहे. आता आपल्याला त्याच्या रिक्त स्थानम पुरं येतं. पुल्लिंगीमध्ये जे शब्द आहेत आपल्याला स्त्रीलिंगी शब्द लिहायचा आहे. पतिः पत्नी, भीतः भीता, नायकः नायिका, रणकुशलः रणकुशला, एकाकी एकाकिनी, समर्थः समर्था, शूरः शूरा, हतोत्साहः हतोत्साहा, राजा राज्ञी. अशा पद्धतीने आपण ते स्त्रीलिंगी पुल्लिंगी शब्द लिहिलेले आहेत. आता मौखिक कार्यम अधोदत्तम कार्यम केन कृतम इति लिखत. आता हे मौखिक कार्य आहे. मौखिक म्हणजे तोंडी आपल्याला ते तयार करायचं आहे. तर उदाहरणार्थ त्यांनी आपल्याला असं दिलेलं आहे की सेनायाः नायकत्वस्य स्वीकरणम. आता मौखिक कार्यामध्ये हे कार्य कोणी केलं, केन कृतम कोणी केलेलं आहे हे आपल्याला सांगायचं आहे. मग सेनायाः नायकत्वस्य स्वीकरणम कोणी, खेलराजेन. उत्तर काय येईल, खेलराजेन. राज्य आक्रमणम कोणी केलं राज्यावर आक्रमण, शत्रुभिः. शत्रुभिः हे काय येणार आहे त्याचं उत्तर. केन कृतम म्हणजे प्रत्येक जे काही आपण उत्तर लिहू ना ते तृतीयत येणार आहे, कारण कोणी केलं असं लिहायचं, कोणाकडून ते केलं गेलेलं आहे. म्हणून मग ते सगळे जे विभक्ती येणार आहेत ते सगळ्या केन याचं ते उत्तर येणार आहे. केन हा तृतीयचा विभक्तीचा प्रश्नार्थक प्रश्न आहे, तर त्याच्याच पद्धतीने आपण ते लिहिणार आहोत. खेलराजस्य पश्चात रणरंगम प्रवेशः विष्पलया. कोणी, विष्पलेने रणांगणात प्रवेश केला. जयम प्राप्तुम युगपत आक्रमणम. जयम प्राप्तुम युगपत आक्रमणम शत्रु सैनिकैः. द्विगुणित उत्साहेन युद्धम विष्पलया. एकपादकर्तनं शत्रु सैनिकैः. शिबिरं प्रत्यागमनं शत्रुभिः. विष्पलायाः दर्शनमात्रेण धैर्यनाशनम. ते कोणी, विष्पलाया दर्शनमात्रेण धैर्यनाशनम. कोणाचं धैर्य पूर्णपणे खचलं, तर अर्थातच शत्रू सैनिकानां. सहस्राधिक सैनिकानां संहरणम विष्पलया. आयुध प्रहारेण उत्साहनाशनम विष्पलया. अशा पद्धतीने आपण हे सगळे केन कृतम याचे उत्तर आपण लिहिलेले आहे. आता गायत नंदत याच्यामध्ये आपल्याला एक कोळी गीत दिलेलं आहे, धीवर गाणं.
तर हे जेव्हा आपण समोरासमोर भेटू तेव्हा आपण हे शिकू. आता आपण बघूया पुढचं ते खेलत नंदत स्वराणाम सृष्टी. म्हणजे स्वर जे आहेत ते कशा पद्धतीने तयार होतात, दोन स्वर एकत्र आले तर त्यांची कशी संधी होते, त्याचं हे आपल्याला बुद्धिजालम पूरयत हे दिलेलं आहे बघा. 16 आपल्याला त्यांनी दिलेले आहेत, हे आपण बघणार आहोत. मी तुम्हाला या बोर्डवर लिहून दाखवलंय. त्याचं काय होतं, बुद्धिजालम पूरयत म्हणजे स्वराणाम सृष्टी, दोन स्वर एकत्र आले तर त्यांचं नेमकं संधी काय होते ती आपण या बोर्डवर बघणार आहोत. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, स्वराणाम सृष्टी याच्यामध्ये आपण बुद्धिजालम पूरयत हे मी एक एक लिहिलेलं आहे बघा. अ अधिक ई बरोबर ए होतं. म्हणजे हे दोन स्वर जर एकत्र आले तर ए हे त्याचं स्वरसंधी होते. आ अधिक अ आ होतो. अ अधिक दीर्घ ई त्याचा ए होतो. ई अधिक अ त्याचं य होतं. ई पण दीर्घ ई अधिक अ त्याचा य. अ अधिक उ त्याचा ओ हे स्वरसंधी, संधी ते ओ होते. अ अधिक अ ची आ संधी होते. उ अधिक अ चा व होतो. दीर्घ उ अधिक अ चा व होतो. अ अधिक ए चा ऐ होतो. अ अधिक उ चा ओ ही संधी होते. अ अधिक ऋ चा अर ही संधी होते. अ अधिक औ चा औ ही संधी होते. उ अधिक अ चा व होतो. अ अधिक ओ चा ओ होतो. ऋ अधिक अ चा अर होतो आणि अ अधिक ए चा ऐ होतो. अशा पद्धतीने हे आपल्याला असं लिहायचं आहे. म्हणजे आपण तिथे दिलेलं आहे पण आपल्याला अशा पद्धतीने त्याची ती संधी तिथे समोर लिहायची आहे. तर अशा पद्धतीने हे सगळं खेलत नंदत गायत नंदत अशा पद्धतीने आपल्याला शिकायचं आहे आणि ते आपल्याला आत्मसात पण करायचं आहे. तर ह्या ज्या स्वराणाम सृष्टी म्हणजे आपल्याला पुढे आपल्या परीक्षेमध्ये आपल्याला येणार आहे, आपल्याला संधी विग्रह आणि संधी करायला पण येतं. त्याच्यामुळे आपल्याला हे अत्यंत महत्त्वाचा असा हा भाग आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपण सगळ्यांनी हे सोडवायचं आहे आणि मला अर्थातच आपल्या आपल्या वर्ग शिक्षकांना व्हॉट्सॲप ग्रुपवर आपला रोजचा अभ्यास टाकायचा आहे. हा सगळा भाषा अभ्यास आपण सगळ्यांनी आपल्या वहीत सोडवायचा आहे आणि दाखवायचा आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पुढचा व्याकरणाचा अभ्यास.